कसे आहे तुम्ही? जबरदस्तच. आणि मी अँकर परेश पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुमचाच आवडता कार्यक्रम म्हणजेच चला काही बोलूयामध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मी कधी आलो म्हणजे विषय घेऊन येत असतो. कधी सेलिब्रिटी असतात आणि असं बसून दिसलं म्हणजे सेलिब्रिटी 100%. हो, आजही आहे. आज ते सेलिब्रिटी आहे म्हणजे तुम्ही समजा अगर गझल लवर असाल, म्हणजे गझल प्रेमी असाल तर नक्कीच तुम्हाला खूप आवडणार आहे. हो, कारण जगजीत सिंग जे नाव ऐकलं ऐकलं नाही नाही ते नाही आहे, पण ज्यांना ज्युनियर जगजीत सिंग म्हणून असं ओळखलं ते म्हणजे आमचे नितीन भाऊ गवळी साहेब. ते आमच्या सोबत आहेत. टाळ्या पहिले टाळ्या वाजू खूप जोर जोरून टाळ्या वाजू द्या. सर, खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आणि स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाची आपण चर्चा करताना पहिला हेच विचारतो, कसे आहेत तुम्ही? एकदम छान. काय वाटत म्हणजे मला किती चांगलं वाटायचं की आज मी सर याच्या अगोदर आमच्या कार्यक्रमात ज्युनियर बिग बी आले, ज्युनियर मिथुनदा आले, आज ज्युनियर जगदीश सर आमच्या सोबत आहे. खूप खूपच आता एवढे सारे म्हणजे एक्साइटमेंट एवढं आहे की काय ऐकायचं काय नाही. कारण ते खूप चांगली लाईन आहे जगदीश सरांची, ते म्हणजे तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो. सुरुवात होऊच द्या सर, एक झलक थोडी बहुत. ठीक आहे. तुम इतना जो मुस्कुरा रही हो, तुम इतना जो मुस्कुरा रही हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रही हो. आँखों में नमी हसीन वो पल, आँखों में नमी हसीन वो पल, क्या हाल है क्या दिखा रही हो, क्या हाल है क्या दिखा रही हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रही हो. काय सांगू सर, आता म्हणजे कळलं ना तुम्हाला काऊन ज्युनियर जगदीश सिंग म्हणतात. म्हणजे आज काही फरकच नाही. समजा असंच हे भिंती तुम्हाला दाखवलं आणि सरांना आवाज काढायला म्हटलं तर मला नाही वाटत कोणी सर म्हणू शकते की काय असं. पण जबरदस्त. आता असं एक प्रश्न मनात आलेला आहे की तुम्ही नितीन गवळी सर आणि कसे का एकदम ज्युनियर जगजीत सिंग म्हणून ओळख तुम्ही निघ. जगजीत सिंग माझे लहानपणापासून आदर्श. मला गझल गायण्याचा आधी छंद नव्हता. गझल फक्त ऐकायला आवडतो. पण सुरुवातीला बेसिकली मी तबला प्लेअर, जे तबला विशारद मी केला आहे तबल्यामध्ये. आणि तबल्याचे बरेचसे परफॉर्मन्स केले चांगल्या गायकांसोबत, शास्त्रीय गायकांसोबत सुद्धा साथ संगत केली तबल्याची. आणि तबल्याचे क्लासेस पण घ्यायचं सुरुवातीला. तर असं आधी टेलिव्हिजनला एक गझलचा कार्यक्रम राहायचा सायंकाळी लेट नाईट. त्यांनी मला वाटते 9:30-10चा टायमिंग काहीतरी राहायचं त्यावेळेस. तर त्यावेळेस एक गझलचा प्रोग्राम स्पेशली त्यामध्ये गझल सादरीकरण त्याचं राहायचं. तर गझल गायनामध्ये भूपेंद्र सिंग, जगजीत सिंग, गुलाम अली साहेब, मेहंदी हसन, जे चांगले नामांकित गझल गायक आहेत, तर त्यांच्या काही गझल 3 ते 4 गझल 5 गझलचे अर्धा तासाचा प्रोग्राम तो राहायचा. तर त्यावेळेस मी एकदा जगजीत सिंगची काही गझल ऐकली होती, त्यांचं प्रसारण त्यावेळेस सुरू होतं. तर मला त्यांच्या गझल म्हणजे फारच आवडले आणि मी मनामध्ये असा विचार केला की ह्या गझल कदाचित मी गाऊ शकणार की काय. पण
दुसरा विचार मनात असा सुरू होता की मी ते बेसिकली तबला प्लेअर आणि तबला आणि गाणं म्हणजे फार थोडंसं आहे जरी संगीतातलाच भाग, पण त्याची प्रॅक्टिस वेगळी असते आणि तबल्याची आणि गाण्याची फार वेगळं असतं थोडं ते. तर जमेल की नाही जमणार हा मनामध्ये प्रश्न होता, पण म्हटलं ट्राय करावं, प्रयत्न तर करावं. नंतर मग जगजीत सिंगचं जे कलेक्शन होतं काही त्यांच्या ज्या सिलेक्टेड फिल्मी गझल त्यांनी ज्या गायल्या खूप लोकप्रिय झाल्या, लोकांनी खूप पसंती त्यांची दाद दिली आणि अजून त्या मनामध्ये आपल्या आहेच, जिवंत आहेत. जगजीत सिंग जरी आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या त्या गझल त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये आज जिवंत आहेत. तर त्याच गझलचं कलेक्शन त्यापैकी सिलेक्टेड मी गोळा करणं सुरू केलं. तर मला थोडंसं म्हणजे त्रास असा झाला की माझ्याकडे इतक्या फॅसिलिटीज नव्हत्या इतक्या साऱ्या, आणि त्यावेळेस ते ऑडिओ कॅसेट असायची, ते टेप रेकॉर्डरवाली. तर त्या कॅसेटमध्ये काही सिलेक्टेड एक एक दोन गझल असे मी जमा करून आणि त्याचं कलेक्शन ते ऐकणं सुरू केलं सुरुवातीला. तर त्याच पिरियडमध्ये एक रामधून होती, हे राम जगजीत सिंगची. हां, ते फार पॉप्युलर झाले होते त्यावेळेस, प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळत होते. तर सुरुवात मी त्यापासून सुरू केलं. चला म्हटलं प्रयत्न आपण त्या हे रामधून त्यापासून सुरू करायचं. तर गायला जेव्हा सुरुवात केली तर ते गझल पुष्कळदा ऐकले, ते गाणं हे रामधून, आणखी त्या 2-3 गझल त्याच्या रिलेटेड ते पण ऐकलं मी. पाठ झाला, ऐकतानीच पूर्ण पाठ झालं. माझं गाण्याचं असं आहे की मी एकदा गाणं ऐकलं की मला ते पाठ होऊन जातं, म्हणजे मला पाहून म्हणायचं काम पडत नाही, म्हणजे इतकं मन लावून मी ऐकतो गाणं. तर आमचे काही मित्र होते आमच्याच म्युझिक फील्डमधले, काही माझं फ्रेंड सर्कल जे होतं, असं गेट टुगेदर छोट्या छोट्या मैफिल राहायच्या आमच्या घरगुती प्रॅक्टिसमध्ये. तर असंच माझे एक मित्र, त्यांच्याकडे मी प्रॅक्टिसला गेलो. असं आम्ही सहज दिसावून बसलो होतो. तर त्यांनी काही गायन केलं, ते गातात पण होते, तबला पण वाजवायचे छानपैकी. बराच वेळ असा अर्धा एक तास असा 1.5 तास असा निघून गेला प्रॅक्टिसमध्ये. तर ते म्हणाले, सर तुम्ही एखादं ऐकावं. त्यांना म्हटलं मी तर फार कमी गातो, म्हणजे गातच नाही आहे, तर प्लीज तर थोडंसं ऐकावं म्हणते मी काहीतरी थोडंसं मला. तर मग मी हे राम जे थोडं आहे ते थोडंसं मी ऐकवतो तुम्हाला. अरे 100%. जग में साचो तेरो नाम, हे राम, तू ही माता, तू ही पिता है, तू ही माता, तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम, हे राम, हे तर हे रामधून मी गायली. तर अक्षरशः ते आले, त्यांनी तबला प्ले केला माझ्यासोबत या गाण्यासोबत, आणि आम्ही त्यांच्या पुष्कळ मोठं घर त्यांचं होतं, 3 ते 4 रूमचं. तर त्यांनी तबला थांबवला, तर थांबा मला प्लीज. मी म्हटलं मध्ये काय झालं, चुकलं तरी माझं गाणं. तर आतमधल्या रूममध्ये गेले आणि एक त्यावेळेचं टेप रेकॉर्डर राहायचं, तर त्यामध्ये रेकॉर्डिंग होतं. आतमध्ये जाऊन त्यांनी ते टेप रेकॉर्डर आणलं आणि माझ्यासमोर ठेवलं. सर म्हणे पुन्हा हे गाणं म्हणावं, परत मला रेकॉर्ड करायचं आहे म्हणे, माझ्या फॅमिलीला ऐकवायचं आहे म्हणे. त्यावेळेस तर मला तसं वाटलं की मी तर गायलं, मनापासून गायलं, म्हणजे इतकं त्यांना आवडेल असं मला त्याची कल्पना नव्हती. तर मग म्हटलं ठीक आहे, मी परत गातो म्हटलं. त्यांनी म्हटल्यानंतर मी परत गायलं आणि त्यांनी मग ते रेकॉर्ड केलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, सर म्हणजे भगवान ने आपको इतना अच्छा गला दिया हुआ, इतना अच्छा वॉइस दिया हुआ आपको, कि नेचुरली मिला आपको. आप तबला थोड़ा बंद कर दो बोले, पर आज से तबला छोड़ दो बोले, आप सिंगिंग की तरफ ध्यान दो बोले, अब गाओ बोले, गाना आप स्टार्ट कर दो बोले. तर तरी पण मला असं, मी त्यांचं ऐकलं, पण मला असं परिपूर्ण विश्वास होत नव्हता.
तर म्हटलं ठीक आहे, प्रयत्न करूया आपण. आणि जगजीत सिंगचं गाणं मला आधीपासून आवडायचंच, प्रश्नच नाही. तर मी त्यांचं कलेक्शन मग ऐकणं सुरू केलं. बरेचसं कलेक्शन ऐकलं, बरेचसे गझल्स मला पाठ झाल्या आणि थोडं थोडं गात होतो जसं वेळ मिळेल तसं. तर एक कॉम्पिटिशन होती, असंच एक विदर्भस्तरीय कॉम्पिटिशन होती. त्या कॉम्पिटिशन म्हणजे माझे जे मित्र होते, जे थोडंफार ज्यांना माझं गाणं आवडायचं, संगीत तबला वगैरे सगळं आवडायचं, तर आम्ही सहज असं एक कॉम्पिटिशन बघायला गेलो. सिंगिंग कॉम्पिटिशन होती विदर्भात. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये यांनी काय केलं, माझं पण नाव ते नोंदवलं. तुम्हाला पण, मला असं सांगितलं नाही की आपल्याला तिथे जाऊन मला गाणं म्हणायचं आहे. तर बरेचसे तिथे पार्टिसिपेट झाले होते, स्टुडंट पुष्कळ लांबून लांबून आले होते. तिथे त्यांनी मग माझं नाव नोंदवलं आणि तुम्हाला गाणं म्हणायचं आहे, गायचं आहे कॉम्पिटिशनमध्ये. मी म्हटलं आता हे तर खूपच झाली म्हटलं. पण मला ते जगजीत सिंगच्या काही गझल्सपैकी 2-3 गझल माझ्या पाठ झाल्या होत्या माझ्या. तर ठीक आहे, एक प्रयोग करून बघूया आपण, जाऊन बघूया. जास्त जास्त का नाही, गाणं चुकेल, अजून गाण्याचं. तर मी आणि त्यांनी माझं नाव नोंदवलं आणि माझा नंबर आला. गाण्याला मग सुरुवात केली. मी स्टेजवर गेल्यानंतर परफॉर्मन्सला सुरुवात केली. थोडंसं भीती वाटायची आधी, कारण जास्त परफॉर्मन्स झालेली नव्हती, सुरुवात होती माझी. आणि इतकं प्रोफेशनली नव्हतं त्यावेळेस गाण्याला केलं, म्हणजे सुरुवात फक्त मित्रांनी म्हटलं म्हणून फक्त. तर मी ज्यावेळेस मी गाण्याला सुरुवात केली, खूप ओरडत होते लोक, म्हणजे काय ऐकत आहे मी. तर मला तर कसं तरी मी ते गायल्यानंतर मग जेव्हा माझा परफॉर्मन्स झाला पूर्ण स्टेजच्या, जेव्हा मी खाली आल्यानंतर मग बाहेर आलो, हॉलच्या बाहेर आलो. त्यानंतर काही ऑडियन्स माझ्या मागे होती. मला विचारत, सर बोले आप कौन से ग्रुप में गाते हो, कौन से गाँव में रहते आप, कहाँ पे? मतलब ग्रुप में नहीं गाता, मैं फर्स्ट टाइम गा रहा, मतलब क्या बात करें, ऐसा हो नहीं सकता बोले. नहीं, मैं फर्स्ट टाइम गा रहा, इससे पहले मैंने कभी गाया नहीं स्टेज पे. सर बोले हमको ऐसा लग रहा था बोले कि आप प्रोफेशनल सिंगर हो, ऐसा हमको बाहर सुना जा रहा था बोले, और हम पूरा एंजॉय कर रहे थे बोले, आपका सॉन्ग एंजॉय कर हमने, और आपका वॉइस बहुत अच्छा, आप भगवान ने अलग वॉइस दिया बोले आपको. बस तेच सगळ्याकडनं मला ऐकायला मिळत होतं. तर तेव्हा मला थोडंसं माहिती पडलं, त्यात जे दाद देणारे जे प्रेक्षक होते, ज्यांना खरी संगीताची जाण आहे, असे प्रेक्षक होते त्यावेळेस, ऑडियन्स जे मला बाहेर भेटायला आले ते. तर तेव्हा मी विचार केला, नाही काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी आवाज परमेश्वराने दिलेला आहे, तर त्याचं आपण सोनं नक्कीच केलं पाहिजे, त्यावर आणखी मेहनत केली पाहिजे, त्यावर आपण आणखी लक्ष दिलं पाहिजे. तर त्या दिवसापासून मग मी ठरवलं की आपल्याला आता सिंगिंगवर जास्त मेहनत घ्यायची आहे. आणि बाहेर ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावामध्ये इतक्या फारसं फॅसिलिटीज नव्हत्या, कारण इतकं कोणी गायडन्स करणारं फारसं नव्हतंच. तर ज्या पद्धतीने मला शिकायचं होतं, ज्या गोष्टी मला प्रॅक्टिकली करून बघायच्या होत्या, तर ते करण्याकरता मला कोणाची मदत मिळेल असं इथं नव्हतं प्रॉपर, आणि बाहेर गावी जाणं शक्य नव्हतं. तर मग ठरवलं की करायचं सगळं आपल्याला स्वतःला एकट्यालाच करायचं आहे, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून करायचं आहे. तर मी मग जगजीत सिंगचं सगळं कलेक्शन मग एकत्रीकरण पूर्ण आणणे, बाहेर कुठे गेलं त्यांचं कलेक्शन आणलं, त्यांचे सीडीज त्यांचं ते गोळा करणं सुरू केलं. मी खूप कलेक्शन केलं आणि जास्तीत जास्त ऐकणं सुरू केलं गाणं. त्यानंतर क्लासिकल गझल गायन हा क्लासिकलचा प्रकार येतो, सेमी क्लासिकलमध्ये, ज्याला आपण म्हणतो उपशास्त्रीय संगीतमध्ये गझल गायन हा प्रकार येतो. तर ते गझल गाण्याकरता मग तुमचे सूर चांगले पाहिजे, तुमचा आवाजामध्ये बेस पाहिजे, भारदस्त आवाज पाहिजे असतो. तर त्याची पण एक प्रॅक्टिस असतो, रियाज जे मॉर्निंगला करावा लागतो पहाटे उठून. तर त्याची पण सुरुवात मग मी केली. काही नॉलेज घेतलं, मित्रांना जे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारलं, प्रॅक्टिसची पद्धत कशी असते ते विचारलं, आणि ते पहाटे उठून मग प्रॅक्टिस पहाटे 4ला 4:30ला उठून ते पहाटे प्रॅक्टिस मी सुरू केली. त्यानंतर मला एक पहिला जो माझा स्टेज तिकीट शो होता, पहिला शो, तर असेच माझे काही जे मित्रमंडळी त्यांना पण माझ्या गझल ऐकतानी तीच मग गोष्ट बाहेर ठिकाणी पसरली माझ्या गाण्याची, माझ्या आवाजाची. आणि जगजीत सिंगची जी स्पेशालिटी जी आता आहे, जो वॉइस माझा जो जगजीत सिंगच्या वॉइस मिळत होता, तर ती बातमी बऱ्याच ठिकाणी पोहोचली. तर मला
नागपूरला एक तिकीट शो होता देशपांडे हॉलला. तर त्या कार्यक्रमाकरता मला एक प्रस्ताव आला की सर तुम्हाला त्यामध्ये जगजीत सिंगचे 3 गझल गायचे आहे. तर हे माझे जे मित्र होते, माझ्या मित्राच्या थ्रू झालं मला ते. तर मी म्हटलं ठीक आहे, पण भीती वाटत होती की आता इतक्या मोठ्या प्रोग्राममध्ये मला गायचं आहे आणि त्यातही तिकीट शो, तर काहीतरी आपली तयारी असावीच. कारण त्यामध्ये गाणारे, परफॉर्मन्स करणारे म्हणजे चांगले शास्त्रीय गायक, चांगली प्रॅक्टिस केलेले सगळे म्हणजे परफेक्ट गाणारेच तिथे असतात ना. आपण नवीन कॉम्पिटिशन म्हटलं की एकदम टफ असतात. आपण नवीन त्यातील सिलेक्ट केलेले जे 8-10 सिंगर असतात परफॉर्मन्स करणारे ते वेगळे असतात. तर तिथे परफॉर्मन्स करणार आणि त्याच्यासोबत मला परफॉर्मन्स करायचा आहे. तर म्हणून मी बाहेर एक रूम केली, तिथे क्लासेस घ्यायचा, संगीतचे क्लासेस सुरू केले आणि तिथे पहाटे उठून प्रॅक्टिस करायचं. बेस आणण्याकरता जी पहाटेची प्रॅक्टिस असते त्याला आपण म्हणतो मंद्र सप्तकातली खर्चची प्रॅक्टिस, ते मी सुरू केली. तर ते सुरू करताना मग मला तरी 1 ते 2 महिने लागले कमीत कमी, म्हणजे सूर थोडे जागेवर यायला म्हणजे का आवाज माझा स्टेबल व्हायला. ते स्किल मॅच हां, 2 महिने लागले मला. आणि 2 महिन्यानंतर माझा तो प्रोग्राम होता, एक डेट डिसाईड झाली आणि त्या प्रोग्राममध्ये मला गायचं होतं. तर डेट डिसाईड झाली, स्थळ डिसाईड झालं, देशपांडे हॉलला गायचं होतं आणि त्याच्या आधी 2 दिवसाआधी रिहर्सल होती त्या प्रोग्रामची. 2 दिवसाआधी मग मला नागपूरला बोलावलं. नागपूरला मग मी गेलो 2 दिवसाआधी प्रोग्रामच्या. आणि नागपूर माझ्याकडे सगळं नवीन होतं त्यावेळेस, एकदम नवीन, फार नवीन. सगळे आर्टिस्ट नवीन, सगळे मित्र तिथले नवीन, इतके फारसे परिचित नव्हते. तर प्रॅक्टिसमध्ये सगळे म्युझिशियन्स तिथे बसलेले होते. असा हॉल होता मोठा आणि सगळे म्युझिशियन्स बसले होते, सगळे एक्सपर्ट म्हणजे संगीतामधले इन्स्ट्रुमेंट प्ले करत जे होते ते सुद्धा त्यांच्या एक्सपर्ट होते, शिकलेले Full होते सगळे, professional. प्रोफेशनल. आणि आपणच नवीन. आपण नवीन. तर त्यांच्यासोबत सर्वांची जी बाकीची परफॉर्मन्स करणारे सिंगर होते त्यांची सगळी प्रॅक्टिस झाली, पूर्ण सेटिंग झालं, सगळे गाण्याची स्केल वगैरे सगळी माहिती देऊन गेली. आणि नंतर मग सगळ्या शेवटी मग माझ्या मित्रांनी परिचय हे कुठे हरिवून आले, उद्याच्या जो आपला प्रोग्राम आहे देशपांडे हॉलला त्यामध्ये यांचे काही गझल्स ठेवलेले आहे, हे सुद्धा परफॉर्मन्स करणार आहे. मग ते इन्स्ट्रुमेंट प्लेअरची ते प्रॅक्टिस देणार आहे. अच्छा हो का, तर कुठली गझल तुम्ही गाणार आहे? तर नुकताच एक चित्रपट रिलीज झाला होता आणि खूप त्यातली गझल खूप फेमस झाली होती, होश वालों को खबर क्या, सरफरोश चित्रपटातली. तर आणि तेच त्या गझलपासून जगजीत सिंगला प्रत्येक घरोघरी ओळखायला लागले होते. आणि ती गझल त्या प्रोग्राम करता मी सिलेक्ट केली होती. आणि एक दुसरी गझल होती भाई तुमका देखा तो एक खायला आहे, जावेद अख्तर यांचे रायटर्स आहे. तर अशा 2 गझल आणि एक ड्युएट गझल होती म्हणजे कागद से कष्टी बारिश का पानी, असं 3 गझलमध्ये त्या प्रोग्राममध्ये सिलेक्ट केलेल्या होत्या. तर त्या प्रोग्राममध्ये मग मी प्रॅक्टिस करताना मग जेव्हा मी गायलं त्यांनी माझी प्रॅक्टिस घेतली. तर आश्चर्याची एक गोष्ट म्हणजे अशी सांगायची अशी वाटते की जसं माझी प्रॅक्टिस गाणं जे संपलं तुमका देखा तो खायला आहे, तर गाणं संपल्यानंतर सगळे एक्सायटेड, सगळे इन्स्ट्रुमेंट प्लेयर, सगळे प्रॅक्टिस देणारे सगळे तिथे बसलेले सगळे. तर कौन है, कहाँ से आए, कहाँ रहते हैं, क्या नाम है, ये गा रहे कल प्रोग्राम बहुत अच्छा, उनका वॉइस तो मुझे जगजीत सिंह, सेम जगजीत सिंह लग रहा. तो अगर ये आप इनका अगर रिकॉर्ड सुनाया, अगर इनका सॉन्ग रिकॉर्ड लगाया, इनका सॉन्ग गाने के लिए बोल दिया तो कोई बोलेगा रिकॉर्ड शुरू है, ऐसा कोई बोलेगा नहीं लाईव्ह गा रहे करके, ऐसा इतना अच्छा वॉइस इनका. तर ते पण एक वेगळी मिळालेली दाद मला होती त्यांच्यापैकी. आणि नंतर मग त्या दिवशी प्रॅक्टिस संपली, सगळ्यांनी माझा ॲड्रेस घेतला, सगळ्यांनी परिचय विचारला माझा. तर ज्यावेळेस मग परफॉर्मन्स करायची वेळ आली देशपांडे हॉलनंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. तर मला वाटते 8 ते 10 गाण्यानंतर सिक्वेन्समध्ये माझा नंबर लागलेला होता. तर 8-10 गाणे झाले, त्यानंतर मला स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स करायचा होता. साईडला ड्रेसिंग रूम वगैरे असते, मेकअप सगळं ड्रेसिंग वगैरे सगळं झालं, प्रोग्रामकडे तयार झालो आम्ही सगळे. जेव्हा माझं अनाऊन्सिंग झालं गाण्याचं आणि त्यावेळेस मी एंट्री केली तर भीती खूप वाटायची, म्हणजे मनात भीती होती की इतके छान छान सगळे गात आहेत, इतके चांगले सिंगर्स गात आहेत,
तर आपण नवीन आहे ही मनामध्ये एक गोष्ट होतीच, फिरत होती. तर मग मी प्रयत्न केला. मी म्हटलं एक मनामध्ये एक निश्चय ठरवला की आपल्याला आलो आपण परफॉर्मन्स करता, परफॉर्मन्स करायचाच आहे, चुको की चांगलं असो. मग का नाही थोडं चांगलीच प्रयत्न करायचे, चांगलं करण्याचा. तर मग मी ठरवलं, बस मनाची तयारी केली आणि स्टेजवर गेलो, माझं नाव नसलं, माईक घेतला आणि सुरुवात केली. जशी सुरुवात केली, सरफरोशची ती गझल होती, खूप पॉप्युलर झाली होती त्यावेळेस. तर त्यातला तो पहिला आलाप आहे, थोडंसं म्हणलं आपण 100%. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. तर जबरदस्त. ही गझल त्यात जेव्हा सादरीकरण केली तर अक्षरशः पूर्ण हॉल टाळ्यांनी असं कडकडत टाळ्यांचं झालं. आपल्या सर्व 100% टाळ्या वाजवणारा परफॉर्मन्स होता. तर नंतर मला वाटलं की नाही, आतापर्यंत ज्या लोकांच्या ज्या कॉमेंट्स माझ्यापर्यंत ज्या पोहोचल्या होत्या त्या खरंच काहीतरी लोकांना दिसलं होतं, त्याच्यामुळे ते होतं. आणि तेव्हापासून मी ठरवलं फक्त गाणं आणि गाण्यावर काम करायचं, आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची, त्याला आपल्याला वाढवायचं आहे. मग असं करता करता मग काही माझी तिथं मग मला एक लिंक मिळाली आणि माझे सतत तिकीट शो सुरू होत राहिले आणि भरपूर ठिकाणी माझे प्रोग्राम्स होत राहिले सतत. आणि बरेचसे असे अनुभव आहे पाठीशी की खूप चांगल्या चांगल्या लोकांची ओळख झाली, संगीतकार, काही चांगले गायक, म्युझिक कंपोजर आणि ऑडियन्ससुद्धा खूप चांगली मला मिळाली, चांगले मित्र मिळाले बाहेरगावी. तर असं करता करता बरेचसे माझे प्रोग्राम, जसं सह्याद्रीला पण मी काही गायलं. मग माझ्या कंपोजिशन नंतर मी कंपोजिशन पण सुरुवात केली कंपोजिशन करायला, स्वतःची लिहिणं, स्वतः मी काही गझल्स लिहिल्या मग आणि त्याचं संगीत पण स्वतःच तयार केलं. असं करता हा प्रवास मग सतत सुरू झाला आणि अजूनही सुरूच आहे माझा प्रवास. नाही, खूपच जबरदस्त. आणि तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे करतात, सगळ्यात म्हणजे सरांना जिथे जिथे चॅलेंज आला त्या चॅलेंजमध्ये सरांची तयारी तर नव्हती, पण ते म्हणतात ना की कोशिश करणे वालो की हार नाही होती. आणि फुल पॉझिटिव्हनेस तुम्ही घेऊन ते परफॉर्मन्स दिले आणि त्याचा परिणाम म्हणजे आम्हाला सगळ्यांना, पूर्ण महाराष्ट्राला, भारत देशाला एक ज्युनियर जगजित सिंग मिळाला. खूपच सुंदर. सर, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असं की हे तर तुम्ही करताच आणि आताच तुम्ही बोलले की कंपोज पण करता स्वतः आणि म्युझिक पण देता. तुम्ही काही चित्रपटात पण काही म्युझिक दिलं असं मी ऐकलेलं आहे. आणि फक्त मराठीच नाही तर भरपूरशा अशा भाषेला पण तुम्ही दिले. ते काय? ॲक्च्युली मी म्युझिक अरेंजर म्हणून काम करतोय. मला आता काही स्टुडिओ पण मला मिळाले. नागपूरचा स्टुडिओ मिळाला, यवतमाळला माझ्या मित्रांचा एक स्टुडिओ आहे, जेमी मल्टीटेक्स स्टुडिओ म्हणून. तर तिथे सुद्धा मी 10 ते 11 वर्षापासून मला आता काम करतो. मला 11 वर्ष होत आहेत. तर 11 वर्षामध्ये मला वाटतं 450 ते जास्त अल्बमला मी म्युझिक दिलं आहे. सगळे अल्बम रिलीज झाले आहे, त्यापैकी काही गाणे चित्रपटाला पण गेले आहे. आणि भोजपुरी लँग्वेज, तेलुगू लँग्वेजमध्ये, अशा इतर मराठी, हिंदी, बरेचसे लँग्वेजमध्ये सुद्धा मी म्युझिक तयार केलेलं आहे. तर त्यापैकी काही गाणे भरपूर पॉप्युलर झाले. आणखी मार्केटला पण बरेचसे गाणे वाजतात ते. तर असं अजूनही सुरूच आहे ते कंपोजिशनचं. ते माझं काम सुरूच असतं. स्टुडिओला मला जावं लागते आणि ते कंपोजिशन मला करावं लागतं. पण हे काय सर की चला ठीक आहे, तुम्ही हिंदी गझल ऐकत सगळं कार्य सुरू केले, सोबत आता भोजपुरी आणि साऊथ म्हटलं की म्युझिक एक डिफरंटच म्युझिक. सगळं म्युझिक असतं. तर ते कसं कठीण वगैरे होत नाही का सर? सुरुवातीला मला ते वाटलं, कारण कसं आहे ते लँग्वेजमध्ये फरक पडतो. तर गाण्याचं कसं, पहिले जोपर्यंत तुम्हाला त्या गाण्याचा अर्थ कळत नाही, जोपर्यंत ती भाषा कळत नाही तोपर्यंत प्रॉपर म्युझिक तुम्ही त्याला बनवू शकत नाही, त्याला मॅच होईल असं म्युझिक तुम्ही नाही देऊ शकत. मग सुरुवातीला काय करायचं, जेव्हा त्या लँग्वेज नाही कळत होती, पण बाकीचे जे सिंगर जे यायचे तेलुगू लँग्वेज, भोजपुरी लँग्वेज, ते हिंदी कसं कॉमन सगळ्यांना कळतो,
तर हिंदीमध्ये आधी त्यांना मी त्याचा अर्थ विचारून घ्यायचा, ह्या गाण्याचा भाव काय. तर ते मला सांगायचे ही गाण्याची कहाणी अशी अशी आहे, तर अशी सिच्युएशनमध्ये हे गाणं आहे आणि या गाण्याच्या शब्दाचा अर्थ असा येतो. तर नंतर मग पूर्ण संदर्भ लक्षात येऊन जायचा. तर त्यानंतर मग त्याचे सूर, त्याचं इन्स्ट्रुमेंट, त्या गाण्याला कुठलं सूट होईल, कुठल्या इन्स्ट्रुमेंटवर आपल्याला हा म्युझिक बनवायचा आहे, त्याची स्पीड कशी डिसाईड होईल, त्याचं बॅकग्राऊंड कसं, त्याला किती हेवी बॅकग्राऊंड ठेवायचं, त्या गाण्याची स्केल, हे सगळं मग नंतर मी डिसाईड करत होतो. आणि असं करता करता मग एक अंदाज येऊन गेला गाण्याचे, त्यांची ट्यून ऐकली की असं लक्षात येऊन जाते, आता ती सवय झाली की हे गाणं या मूडचं असावं. तर आता फक्त सांगायचं त्यांना काम मिळत नाही. आणि बरेचसे गाणे खूप हिट झाले त्यांचे, भरपूर गाणे हिट झाले सतत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर, कारण की खूप मोठी असं उपाधी झालेली आहे ती म्हणजे ज्युनियर जगजीत सिंग. आणि एक साधारणचा तालुका, छोटा ग्रामीण क्षेत्र, त्याच्यातून तुम्ही ते प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यावर आज हा परिणाम. आणि खूप सुंदर असं सर कसं वाटते, म्हणजे कारण जगजीत सिंग सर तर एव्हरग्रीन आणि त्याच्यात तुम्हाला त्यांच्या नावाने ओळख, कसं वाटतं? नाही, हे तर कसं आहे, एक ईश्वरी देण आपण त्याला म्हणू. कारण आवाज जो असतो हा नॅचरली असतो, जसं एक ईश्वरी देणच आपण त्याला म्हणू, त्यात काही शक नाही. पण नुसती ईश्वरी देण असणं हे गरजेचं नाही आहे. त्याला तुम्हाला मेहनत सुद्धा तेवढीच करावा लागतो. कारण देव तुम्हाला देतो, पण त्याला तुम्हाला समजून त्याला तुम्हाला वाढवता आलं पाहिजे, तितकी मेहनत घेता आली पाहिजे. आणि मी खूप 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 मेहनत घेतली आहे या कलेवर, खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे माझा जीवनाचा एक हिस्सा जो आहे हा म्हणजे संगीत आहे. म्हणजे माझं आयुष्य मी संगीताला समर्पित केलं. क्वालिटी पण आहे, सरांकडे भरपूरशा आणि शिकून लोकांचं प्रेम जे माझ्यासोबत आहे, ऑडियन्स असतात, नेहमी असतात, तर ते पण, त्याचा पण खूप मोठा सहभाग आहे माझ्यामध्ये. त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असतात. आता बघा, सरांनी आपल्याबद्दल चांगली पूर्ण माहिती दिलेली आहे, पण तरी मी माझं मन भरलेलं नाही. कारण की कसं आहे, आतापर्यंत जे आपण ऐकलं ते जगजीत सरांचं आहे. थोडंसं स्वतः पण सरांनी खूप काही लिहिलेलं आहे आणि कंपोजही केलेले आहे. तसं थोडं ते पण म्हणजे माझी हिंदी पहिली कंपोजिशन मी ऐकत होतो. ज्यावेळेस मी कंपोजिशन करायला सुरुवात केली, त्याचा एक अंतर ऐकत होतो, अजून रेकॉर्ड नाही झाली आहे. अरे वा. म्हणजे बघा, तुम्हाला म्हणजे आतापर्यंत जी तयार नाही झाली, अपकमिंग आहे ती आपल्या चॅनल कृषी समृद्धी टीव्हीचा आपला कार्यक्रम म्हणजे चला काय बोलूयामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल ऐकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, टाळ्या वाजवा. सदियों से बस एक ही पल में हर खुशी मिल गई, सोचते हर वक्त जिनको हो खुदा हो तुम।
काही नाही, माझं काही नाही, मैं कुछ नहीं कहूंगा, मैं सिर्फ इतना कहूंगा की आप चलते रहने दो. मला असं वाटत आहे की प्रश्न वगैरे आपल्या जागेवरच ठेवून द्यावा आणि फक्त स्वराज्य गाणं दाखवतो. काय जबरदस्त सर गजल आहे, जबरदस्त मॅन छुली आहे. दिल गार्डन गार्डन वगैरे, अरे दिल गार्डन गार्डन वरून लक्षात आलं सर, तुम्ही गझल गाता आणि याच्यात तसं कोणी चॅलेंजच नाही. पण आता काही प्रकार बदललेत सर. पहिलेचे जे गाणे होत होते, अरे काय गाणे होते त्याच्या अगोदर. अगर ब्लॅक अँड व्हाईट मधला मला आजही तो एक गाणं आवडते, एक बंगला बने प्यारा, देवदास हे चित्रपट, आणि तो एवढं जबरदस्त गाणं आहे. त्यांचं ते लिरिक्स आणि ते सगळं. आणि त्याच्यानंतर पुन्हा चेंज झाले, आता आणखी चेंज झालेले आहे. आणि आता तर कसं आहे सर, ते काहीतरी नवीनच झालेलं रॅप, पूर्ण गाण्याचा रॅप. तर याच्यात काय दृष्टिकोन सर, रॅप बद्दल काय? नाही, कसं आहे, जे चांगलं जे आहे ते तसंच आहे, ते कधीच म्हणजे नष्ट होणार नाही, ते शेवटपर्यंत तसंच राहील. आणि हे जे रॅप आहे, एक तर कसं आता जसं एक ऑडियन्स जे असतात ना, तर त्यांची आवड निवड हे सगळे चेंज होत असतात, हो ना. प्रत्येक व्यक्तींचा स्वभाव, प्रत्येक व्यक्तींची आवड सगळी वेगळी असते. पण जे खरं म्युझिक आहे, जे खरं जे सोनं ज्याला म्हणतो आपण, ते तसंच राहणार. ते म्युझिक जे जुने गाणे आहे, त्यांचा जो भाव आहे, त्यांचा जो दर्जा तो तसाच राहील. आणि हे जे आहे गाणे, याचं आयुष्य जास्त दिवस नाही आहे. हे तात्पुरता एन्जॉय असतो. त्यानंतर हे गाणे कुठे जाणार ते दिसणार सुद्धा नाही, ते आपल्याला कधी आठवणार सुद्धा नाही. त्याचं आयुष्य कधी जास्त दिवस राहणार नाही, त्याला जास्त आयुष्य असतं. खरं ते आहे, ॲज अ टाइमपास आपण कारमध्ये बसलो तेवढं आहे. पण एक मूड रिफ्रेशमेंट करायचं असलं की सर एव्हरग्रीन. अरे वाव. म्हणजे चांगले विचार ते आहे, आपल्या आपल्या मूडवर डिपेंड करतात. म्हणजे जसं आपलं एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही मला बघतात, सरांना बघताय, आपल्या कार्यक्रमात वेगवेगळे सेलिब्रिटी येतात. सेलिब्रिटीवरून आणखी एक गोष्ट आठवण आली सर, असे किती मोठे म्हणजे जे काही कलाकार आहेत त्यांच्यासोबत पण तुम्ही काही काम केले? हा, तर म्युझिक कंपोजिशन करताना मला चांगल्या गायकांचं कंपोजिशन, त्यांचं म्युझिक म्हणजे बनवायची मला संधी मिळाली. जसं त्यापैकी वाडकर साहेब होते. अरे वा. सुरेश वाडकरांचं पण काही नीली क्रांतिक अल्बम होता, त्याचं पण संगीत मी केलं. अरे वा. आणि उत्तरा केळकर, अनुभव देशपांडे, अनुज अरोटा, अरे वा, यांचे पण काही गाण्याचं मला संगीत बनवण्याची संधी मिळाली. आणि ते सुद्धा गाणी खूप लोकप्रिय झाली. त्यातलं संगीत पण तसंच लोकांनी लाईक केलं, लोकांचे आशीर्वाद. हे सगळं करताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला जेवढी माहिती आहे त्याच्यातले विदर्भ रत्न आहेतच आपले सर, पण असे अनेक कित्येक तरी पुरस्कार तुमच्याकडे आहेत सर, त्याच्याबद्दल माहिती? सर, मी आकाशवाणीला तर बरेच परफॉर्मन्स केले. तबला वादन पण केलं आणि गाण्याचे सुद्धा माझे प्रोग्राम आकाशवाणीला झाले. मुंबई आकाशवाणी, नागपूर आकाशवाणी, यवतमाळ आकाशवाणी. आणि सह्याद्रीला पण माझा एक प्रोग्राम झाला होता. त्यामध्ये मी मराठी कंपोजिशन होत्या माझ्या, माझंच लिहिलेलं काही गझल्स होत्या आणि माझं संगीत आणि मीच गायलं होतं. अरे वा. हा, त्याचं पण प्रसारण झालं सह्याद्री चॅनलला झालं. आणि आज आपल्या इकडे एवढं चांगलं कार्यक्रम झाला, एकच नंबर. आणि ऑडियन्स करता एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की एक माझी याचा तुम्ही जी गझल आता ऐकली, तर लवकरात लवकर याचा पण रेकॉर्ड होईल. 100% माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल आणि लवकरच पोहोचणार आहे. आणि ते आम्ही पण थोडी त्याच्यात काहीतरी करू सहायता, म्हणजे जबरदस्त त्याचा रिस्पॉन्स आपल्याला येणार. असं आता ऑडियन्स करता तुम्ही ते येणारच, ते येईल जेव्हा येईल आणि लवकरच येणार तेही माहिती आहे. पण आता सध्या आमची ऑडियन्स बघत आहे आणि माझी अशी इच्छा की यांच्याकरिता एक जगदीश सरांची सगळ्यात सुप्रसिद्ध गझल आणि सोबतच तुम्ही कंपोज केलेलं असं एक गझल दर्शकांसाठी. ओके. जगजीत सिंगनी कंपोजिशन ते आता चित्रपटाला गायलेली गझल आहे. एक प्रेमगीत नावाचं चित्रपट आला होता, त्यातलं होठ से छिलो तो मेरा गीत. कारण ही गझल अशी आहे, असं कोणी व्यक्ती नसावं की ज्यांनी गझल ऐकली नाहीये, कोणीच नाही. हा, तर तेच मी गाण्याचा प्रयत्न करतोय आणि मला असं पूर्ण विश्वास आहे प्रेक्षकांवर की त्यांना नक्कीच आवडेल. 100%.
ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन। जब प्यार करे कोई तो देखे केवल हम, नई रीत चला कर तू, ये रीत अमर कर दो, नई रीत चला कर तू, ये रीत अमर कर दो। जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, जग ने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता किए मुझसे मैं हर दम की हारा, तुम हार के भी अपना, मेरी जीत अमर कर दो, होठों से छू लो मेरा गीत अमर कर एकच नंबर सर. मजाक नाही, असं वाटतच नाही. किती वेळ होऊ द्या पण आपण ऐकतच राहावं असं वाटत आहे. पण एक आहे सर, मी नेहमी कोणताही कलाकार माझ्याशी चर्चा करायला किंवा बोलायला आला की मी त्यांना एक प्रश्न विचारत असतो, कारण तो म्हणजे की तुम्ही बनलेले आहे, पण काही असे कलाकार असतात जे ह्या प्लॅटफॉर्मवर यायचा प्रयत्न करतात, शिकत आहेत, त्यांची पण इच्छा आहे. तर अशा काही आपले जे आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? मेसेज एकच माझा राहील की चांगलं म्युझिक ऐका आणि चांगल्या गुरुकडून शिका, आणि चांगला आर्टिस्ट बनण्याच्या आधी एक चांगला व्यक्ती बनणं खूप गरजेचं असतं. ते फार महत्वाचं असतं. बस, आणि प्रॅक्टिस करत राहा, चांगलं कलेक्शन ऐका, नक्कीच यश नक्कीच मिळेल, आणि प्रयत्नशील राहा. 100%. ते पण एक गोष्ट बरोबर झाली सर, ते जे म्हणतात सर, अमिताभ बच्चन साहब म्हणतात कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और इनको सर देखिए बना दिया. क्या बात है, मजा आ गया. आज सब दिल गार्डन गार्डन हो गया. आणि तुम्हाला जाणण्यासाठी मी एक गोष्ट म्हणजे जलन पैदा करण्यासाठी एक गोष्ट मी सांगतो, ते म्हणजे असं की आता हा कार्यक्रम आपण इथंच थांबवतोय, कारण मी आणि सर मस्त एखादी मस्त चांगल्या वातावरणात जाऊन मस्त शिकोटी लावून चांगलं 2 चेअर आणि असं लावून मस्त गाण्याची गजल पूर्ण आनंद आम्ही घेणार आहोत. आणि तुम्हाला समजा बघायचं सरांचे कार्यक्रम पूर्ण ऑल ओव्हर इंडिया होत असतात, कुठेही दिसले कार्यक्रम खूप मजा येते आणि जबरदस्त. जगजीत सर आज आपल्या मदत नाही, पण सरांची आवाज ऐकून त्यांची आठवण येते, मनात असं वाटते की आपल्या मदतच आहे, आणि ते मनात आहे, हृदयात आहे, सगळीचकडे आहे. त्यांचं काहीच म्हणजे लाजवाब आहे. तर सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. चालेल, चला काही बोलूया, म्हणजे चांगलंच एंटरटेनमेंट झालेलं आहे आपल्या काय सगळ्या प्रेक्षक लोकांचा. तर मित्रांनो, सध्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसोबत, नवीन काही विषयावर चर्चा करत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा कृषी समृद्धी टीव्हीचा हा स्पेशल कार्यक्रम म्हणजेच चला काही बोलूया. नमस्कार.